3 फेब्रुवारीची ती संध्याकाळ रोजच्या सारखीच. ऑफिसमधून निघालेली माणसं, पुण्याहून मुंबईकडे धावणारी वाहने, गाड्यांच्या हेडलाईटचा अखंड प्रवाह आणि सगळ्यांना लवकर घरी पोचण्याची घाई. पण कोणालाही कल्पना नव्हती की पुढच्या काही मिनिटात मुंबई पुणे एक्सप्रेसवे इतिहासातील सर्वात भयानक आणि सर्वात तणावपूर्व आणि जीवघेण्या घटनांपैकी एक अनुभवणार आहे. एक क्षण, एक वळण आणि सगळं चित्र बदलून जाणार होतं. कारण पुढे जे घडणार होतं ते फक्त रस्ता नाही, हजारो लोकांचा श्वास रोखून धरला होता. नमस्कार, मी रवी. तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र ऑफिशियल. संध्याकाळी साधारण 5:15 खंडाळा घाट, आडोशी बोगद्याजवळचा तो धोकादायक वळण. पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा एक अवजड टँकर वेगात होता. टँकरमध्ये साधं इंधन नव्हतं, डिझेल नव्हतं, पेट्रोल नव्हतं, तर होतं त्यात अत्यंत ज्वलनशील स्फोटक आणि थरार निर्माण करणारा प्रोपोलिन गॅस. एका छोट्याशा चुकीच्या अंदाजाने चालकाचं नियंत्रण सुटलं. टँकर वळणावर झुकला आणि काही सेकंदातच रस्त्यावर उलटला. धातूचा तो महाकाय ढिगारा रस्त्यावर जोरात आपटला आणि त्या क्षणी सुरू झाली गॅसची भयानक गळती. सुरुवातीला लोकांना काही कळलंच नाही. काहींनी अपघात म्हणून पाहिलं, काहींना वाहन चालकाचा वेग कमी केला, काहींनी थांबले. पण काही मिनिटातच हवेत एक विचित्र वास पसरू लागला. तो वास साधा नव्हता, तो इशारा होता, तो धोका होता, मृत्यूचा संकेत होता. कारण प्रोपोलिन गॅस हवेत मिसळला की एक छोटीशी ठिणगीही संपूर्ण परिसर उडवू शकते. त्या क्षणापासून हा अपघात फक्त वाहतूक कोंडीचा विषय राहिला नाही, तर तो एका चालता फिरता बॉम्ब बनला. महामार्ग पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता परिस्थितीचे गांभीर्य ओळखलं. दोन्ही बाजूंनी वाहतूक थांबवण्यात आली. एक्सप्रेस वेवरची लाईट्स बंद करण्याचे आदेश दिले गेले. वाहन चालकांना गाड्या बंद ठेवायला सांगण्यात आलं. कोणतीही ठिणगी, कोणताही मोबाईल चार्जर, कोणताही इंजिनचा आवाजही धोकादायक ठरू शकतो. काही मिनिटातच अग्निशामक दल, आपत्कालीन पथकं, केमिकल तज्ज्ञ आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पण खरी अडचण तेव्हाच सुरू झाली होती. रात्र होत चालली होती, थंडी वाढत होती, हजारो वाहनं एक्सप्रेस वेवर अडकली होती. कुठेही हालचाल नाही. पुढे काय झाले, किती वेळ लागणार आहे, रस्ता कधी उघडणार आहे याची कोणालाही माहिती नव्हती. लहान मुलं गाड्यात रडू लागली, वृद्ध नागरिक अस्वस्थ झाले. पाणी, अन्न, शौचालय याचा अभाव जाणवू लागला. काही लोकांनी गाड्यामधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी त्यांना थांबवलं. कारण त्या जागेपासून काही मीटर अंतरावर मृत्यू हवेत तरंगत होता. दरम्यान केमिकल एक्सपर्ट्सनी तपास सुरू केला. टँकरमधील प्रोपोलिन गॅस किती प्रमाणात गळतोय, तो हवेत किती पसरलाय, तापमान किती आहे, वाऱ्याची दिशा काय आहे, या सगळ्या गोष्टींचा बारकाईने अभ्यास सुरू झाला. हा गॅस अत्यंत अस्थिर असल्यामुळे साध्या उपायांनी गळती थांबणार येणार नव्हती. टँकर सरळ करण्याचा प्रयत्नही धोकादायक होता. कारण थोडीशी चूक संपूर्ण घाटाला हादरवू शकत होती. रात्रीचे 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले, पण परिस्थितीत फारसा बदल नव्हता. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होऊ लागले. एक्सप्रेस वे बंद, 15 किलोमीटर लांब रांग, लोक अडकले, भीषण गॅस गळती, असे मंथळे पसरू लागले. अनेक जण घरच्याशी फोनवर बोलत होते. काही घाबरले होते, काही रागावले होते, तर काही फक्त शांतपणे वेळेची वाट पाहत होते. कारण त्या रात्री कोणाच्याही हातात काहीच नव्हतं. प्रशासनाने हळूहळू पर्यायी योजना राबवायला सुरुवात केली. हलकी वाहने आणि प्रवासी बसेस जुन्या मुंबई पुणे मार्गावर म्हणजेच बोरघाट महामार्गावर वळवण्यात आली. पण इथेही वाहतुकीचे प्रचंड ताण आला होता. तामिनी घाट मार्गाचाही पर्याय काही लोकांनी निवडला, पण तो लांब आणि धोकादायक असल्यामुळे सगळ्यांसाठी तो शक्य नव्हता. रेल्वे हा तुलनेने सुरक्षित पर्याय असल्याचं प्रशासनाकडून सुचवण्यात आलं, पण त्या क्षणी एक्सप्रेस वेवर अडकलेल्यांसाठी तो पर्यायही निरुपयोगी ठरला. पहाट झाली, सूर्य उगवला, पण समस्या तशीच होती. गॅसची गळती अजून पूर्णपणे थांबलेली नव्हती. जवळपास 15 तास उलटून गेले होते. अखेर काही तांत्रिक उपयोजनानंतर गॅसचे प्रमाण नियंत्रित करण्यात यश मिळालं. एक लेन अत्यंत संथ गतीने सुरू करण्यात आली. पण हा दिलासा अपुरा होता. कारण हजारो वाहनं अजूनही रांगेतच होती आणि लोकांच्या संयमाची कसोटी पाहिली जात होती. या संपूर्ण घटनेने एक मोठा प्रश्न उपस्थित केला होता. इतक्या महत्त्वाच्या महामार्गावर इतक्या धोकादायक रसायनाची वाहतूक किती सुरक्षित आहे? अशा अपघातांसाठी आपली तयारी किती आहे? आणि एका टँकरच्या अपघातामुळे संपूर्ण शहराची नस कशी थांबू शकते, हे या घटनेने पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वे जो वेगाचा, विकासाचा आणि आधुनिकतेचा प्रतीक मानला जातो, तोच काही तासांसाठी असहाय्य झाला होता. प्रवाशांसाठी ही रात्र फक्त एक वाहतूक कोंडी नव्हती, ती भीतीची, असुरक्षिततेची आणि अनिश्चिततेची रात्र होती. कुठेही स्फोट होऊ शकतो,
हा विचार प्रत्येकाच्या मनात घर करून बसला होता आणि म्हणूनच प्रशासनाने शेवटपर्यंत संयम बाळगायचं, अफवांवर विश्वास न ठेवायचं आणि सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचं आवाहन केलं होतं. आज परिस्थिती हळूहळू नियंत्रणात येत असली तरी या घटनेने आठवण कायम राहील. कारण हा अपघात आपल्याला सांगून जातो की विकासाच्या रस्त्यावर धावत असताना सुरक्षतेकडे दुर्लक्ष केलं तर एक छोटासा क्षण संपूर्ण यंत्रणा ठप्प करू शकतो. पुढच्या वेळी तुम्ही मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरून जात असाल तेव्हा त्या आडोशी बोगद्याजवळ जाताना थोडा वेळ थांबा, विचार करा आणि लक्षात ठेवा, इथे एकदा वेळ थांबत होता, श्वास रोखला होता आणि हजारो लोकांनी एकच प्रश्न विचारला होता, आपण सुरक्षित आहोत ना? जर तुम्हाला असेच थरारक, माहितीपूर्वक आणि वास्तव उलगडणारे व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण बातमी फक्त घडत नाही, ती प्रत्येकाला स्पर्श करून जाते.